नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण एकदम कमी साहित्यात फटकन होणारी मसाले खिचडी बनवणार आहे बिना डाळीची. तर आपण सुरुवात करूया. पहिले मी 15 मिनिटापूर्वी तांदूळ टाकून दिले पाण्यामध्ये आणि पाणी नितरून घेतलेलं आहे. आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर टमाटा मी एवढा कापलेला आहे, एक मोठा असं बारीक स्लाइस कापून घेतलेले आहे. कांदे पण तसे स्लाइस मध्ये कापले लांब लांब. एक वाटी आहे आणि 1 चमचा मसाला टाकणार आहे मी त्याच्यात. आणि ही चटणी बनवून घेतलेली मी. तर याच्यामध्ये लसूण भरपूर टाकले मी, अद्रक लसूण, 1 चमचा चटणी, हळद, हिंग एवढं फिरवलेलं आहे मी याच्यात आणि कोथिंबीर. आणि थोडेसे खडे मसाले, ते तमालपत्र आहे आणि मोठा वेलदोडा आहे, मसाले वेलदोडा म्हणतात त्याला, आणि 7-8 मिरे आहेत आणि हे थोडंसं दालचिनी आहे ही थोडीशी, एवढी टाकली दालचिनी, आणि 2 लवंग आहेत आणि कढीपत्ता आणि धने पुडे, चटणी, हळद, थोडेसे अख्खे लसूण, जिरं, मोहरी. बस एवढ्या वस्तू लागणार आहे आपल्याला, फटाफट होणार आहे खिचडी. तर आपण गॅस पेटवूया. तेल टाकू 2-3 पळ्या. तेल थोडं जास्त टाकून द्यायचं, तुमच्या आवडीनुसार टाकायचं. 3-1 पळ्या टाकते. त्याच्यात शेंगदाणे टाकून द्यायचे, एवढे लसूण टाकून द्यायचे अख्खे. थोडस जिरं, थोडी मोहरी, हे सर्व खडे मसाले टाकून द्यायचे. कांदे सोडून द्यायचे, टोमॅटो बी सोडून द्यायचे. कमीत कमी वेळेत टेस्टी खिचडी बनणार आहे ही. मी आधी पण 2-3 प्रकारेच्या खिचडीचे प्रकार टाकलेले आहेत. प्रत्येक खिचडीचे प्रकार वेगवेगळे आहेत. तुम्ही ते पण पाहू शकता. थोडं मीठ टाकून द्यायचं त्याच्यात कांद्यांमध्ये. नंतर इथं मसाला टाकून द्यायचा, 1 चमचा मसाला आहे, आणि ही चटणी बनवलेली टाकून द्यायची. त्याच्यात मी खोबरं पण टाकले थोडं, 2 चमचे किसलेलं खोबरं. पाणी टाकून गेलंय, खिचडीला टाकायचं. जेवढे तांदूळ त्याच्या डबल पाणी ठेवलेलं आहे मी ते. म्हणजे 2 कप तांदूळ 4 कप पाणी ते.
अशा पद्धतीने छान तळून घ्यायचं त्याला. थोडी हळद टाकून द्यायची. धनेपूड टाकायची एवढी, 1 चमचा. चटणी टाकलेली मी त्याच्यात, चटणीमध्ये याच्यामध्ये फिरवलेली मिक्सरमध्ये मी लसूणच्या सोबत. आता हे तांदूळ टाकून द्यायचे. चांगलं मिक्स करून घ्यायचं. 1 मिनिट कलसून घ्यायचं तिला चांगलं. थोडं मसाल्यांचा फ्लेवर तांदूळमध्ये चालला जातो. 1 मिनिट तांदूळ परतवून घेतले छान. छान झाले, कलर पण छान आला तिला. आता पाणी टाकून द्यायचं. चवीनुसार मीठ टाकून द्यायचं. आधी पण टाकलंय मी. तर याला 2 शिट्या देऊन द्यायच्या. झाकण लावून घ्यायचं. दोन शिट्या झाला मैत्रिणींनो. आता गॅस बंद करू आपण आणि कुकर सौम्य होऊ देऊ, तेव्हा उघडू द्याला. हवा पासून गेलेली मैत्रिणींनो. आता मी कुकर उघडते. बघू शकता छान पाणी पण आटून गेलंय, व्यवस्थित झाली ती. डबल पाणी टाकलं होतं आपण 2 वाटीला, 2 कपाला 4 कप पाणी. व्यवस्थित आहे. जास्त कोरडी पण नाही, जास्त ओली पण नाही, खूप छान झालेली. बघू शकता मैत्रिणींनो, आपलं जेवण तयार आहे. सोबत दही घ्यायचं, असं टाकून टाकून खायचं. खूप टेस्टी लागतं असं दही टाकून. कढी असली कढी, दही असलं दही, मजा येते खायला. अशा पद्धतीने आपलं जेवणाचं ताट तयार आहे. मैत्रिणींनो, माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू.